मॉर्निंग. आपल्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर भरपूर दिवसानंतर ब्लॉग चालू केलं मी. आज बोललो ब्लॉग करूया, कारण की आज मी जाणार आहे प्रगतीकडे. कारण की ती बोलते ये राहायला 2 दिवस. का नाही ये, तू येणार होती अजून येत नाही करून करून मग बोललं चला बोललो आज जाऊ. बोललो अचानक प्लॅन झालाय. बोललो निहारिकाचं आमचं अजून चाललंय घेऊन जाऊ का नको, कारण की तिचे आता स्कूल झाले, 1-2 दिवस झाले स्कूल सुरू होऊन. आणि बघू आता कसं काय. तिचे पप्पा बोलत तिचे पप्पा बोलत का नको घेऊन जाऊ, तिला स्कूलला पाठवेल मी. पण बघू तर मला पण कंटाळा येतो मग परत मग तिचं, म्हणून बघू आता तिला कसं काय जावं. अजून तर फ्रेश वगैरे झाली नाही आणि बाहेर आवाजांचा तर इग्नोर करा तो. आणि आता मी फ्रेश वगैरे झाली, तयारी वगैरे करते, नंतर भेटू तुम्हाला. गाईस तर आता आम्ही निघालो सगळी आणि आता चाललोत कुठे चाललो जीवन? कोणाकडे चाललो बाबू? कोणाकडे चाललो आपण? सांग लवकर. आहो का जायचंय तुला? आहो कुठे? आहो कुठे तुझी? दाखव पटकन. ती बोलते लाजते. आहो कुठे? आहो कुठे दाखव. कुठे किशी दे तिला? किशी दे. पक्का आता मी पण. आणि आता आम्ही थांबलो तिकडे वडापाव खायला. भाऊ गेलो वडापाव आणायला मला. आणि आता आम्ही पोचल्यावरती डायरेक्ट दाखवू तुम्हाला. खा कसा खातो दाखव. इथे मस्त वगैरे घ्यायला इकडे बघायला चाललाय घ्यायला मॅडमचं. आम्ही इकडे थांबलोत आणि प्रगतीच्या गेले तिकडे फळं वगैरे घेतात सगळी. आणि आम्ही इथे मस्त पैकी लॉलीपॉप खातो. लॉलीपॉप काय खाताय? लॉलीपॉप खाते. तर चला आता आम्ही घरी जाऊ आणि घरी गेल्यावरती भेटू. भाऊ चालले आणि आता आम्ही चाललोय. भाऊंना पण जायचंय. मला वाटतं तर आताच आम्ही इकडे पोहोचलो आणि इकडे युवांची मस्ती चालू झाली, इकडे निहारिकाची मस्ती चालू झाली. आणि आता मी जराशी बसतो वगैरे. प्रगती एकीकडे जेवायला वगैरे बनवते आणि आम्ही जरा बसलो. तर चला आता डायरेक्ट नंतर भेटू. तो गाईस तर आता निहारिका तिकडे गेली आहे, युवान आहे इकडे खेळतोय. आणि आता आम्ही घेतो मस्तपैकी जेवायला. तर चला आता मस्तपैकी जेवून घेऊ आणि नंतर भेटू तुम्हाला. कारण आज तर आम्ही दिवसभर घरानंच होतो आणि उद्या पण घरानंच होत. कुठे काय नाही. आम्ही इथे तसं माझ्या मस्ती करायला नाही ठेवलं तर कुठेच गेलो नाही. या सुट्टीमध्ये आम्ही कुठेच गेलो नाही फिरण्यासाठी. म्हणून आता आलो तर आम्ही मावशीकडे. तर बघू आता कशी काय. मी इकडे बघा ते जेवायला घेतलं तर तो तिथे जाऊन बसलाय. बघू शकता एक साईडला भात भाकरी आणि पापलेटचा रस्सा बनवला आहे आणि थोडीशी मच्छी तळली आहे, ते पण आणायला गेले ती. तर आता मी घेतो मस्तपैकी जेवण. तर चला गाईस तर आता आमचं जेवण वगैरे झालं. लाईट आम्ही घालवली कारण की आमचं इकडे एक साईड झोपलाय मस्तपैकी. आणि आता वाजले 1:30 वाजून गेला आहे. तर आता आम्ही पण झोपतो आणि मग डायरेक्ट संध्याकाळी भेटू तुम्हाला. बघू काय आणि काय तर सुट्टीसाठीच आलेलो तर इथे घरातच राहू, जरा आराम वगैरे करू मस्तपैकी. सगळी मजा मस्ती बघू काय काय बनवू आम्ही. आज संध्याकाळी पण मच्छीच आहे. आता पण आम्ही मच्छीच खाल्ली. उद्या बघू काहीतरी स्पेशल काहीतरी वेगळं बनवू. आणि चला कंटिन्यू राहा आमच्यासोबत. आणि भाऊ गेलेत कुठेतरी बाहेर, आम्हाला अर्धवटच गेले सोडून, कारण की त्यांना पण टाईम झालेलं, पोरं थांबलेली. भाऊ पण तिकडे गेले. आता आई पण त्यांच्या मामांकडे गेलेत, प्रगती संची आई. आणि बाबा पण कामावरती गेले. बाबा येते संध्याकाळी. तर आता बघू कसं काय होतंय. तर चला कंटिन्यू राहा आमच्यासोबत. दोघं पण झोपलेली एक साईडला. तर आम्ही घेतलेली इकडे पेस्ट्री वगैरे खायला. गाईस आता मी मॅगी पण नाश्त्याला मॅगी वगैरे बनवलं ती घेतो. तर खाऊ आणि इकडे यांचा आवाज बघा. आज आमच्यासोबत मॅगी कशी आहे? युवन मॅगी कशी आहे? मॅगी कशी आहे? खाऊ दे मला बरं की. खाऊ दे ना त्याला, पहिले खाऊ दे ना. मॅगी कशी आहे? मॅगी कशी आहे? मामा
सो हॅलो गाईज, तर निहारिका आणि युवान गेलेत तिकडं सगळं गाव भटकायला. मल्हार, निहारिका आणि युवान तिघं पण गेलेत कुठे ना. आम्ही बसलोत घरामध्ये. आता काही काम नाही, काहीच नाही. जेवण वगैरे पण प्रगती बोलतो संध्याकाळी बनवायचं, अजून तर नाही. तर आता आता मी बसते जरा मोबाईलमध्ये, रील वगैरे बघते आणि नंतर भेटू तुम्हाला. मॅगी कशी मॅगी मॅगी कशी आहे? खाऊ दे ना त्याला, खाऊ दे ना पहिले. निहारिका आणि युवांचा तिथं बसले. सो गाईज, तर आता सगळं आवरलंय. ती जेवण वगैरे पण बनवलं आणि एकीकडे आता इकडे युवान पण झोपलाय. तर आता आम्ही घेतो जेवण. तर चला आता डायरेक्ट तुम्हाला उद्या भेटू. हे गाईज, गुड मॉर्निंग. तर आजचा आमचा दिवस आहे दुसरा आणि आज आम्ही आहोत युवांच्या मावशीच्या इकडेच आहोत. आणि युवान खातोय. काय खातोय युवान? दाखव काय खातोय. काय खातोय दाखव. दाखव केला खातोय, कसं खातोय. आता युवम बसलाय. आता आम्ही आंघोळ वगैरे करून सगळे फ्रेश वगैरे झालोत ना, तर सगळे बसलो तिथे. आणि आवाज जरा चेंज झालाय, तब्येत पण थोडी डाऊन झाली कारण की घसा बसलाय, सर्दी वगैरे झाले, पाणी लगेच चेंज झालं आम्हाला. आणि युवन बघा, युवन नुसता बाहेर. जा बाहेर. कुठे चाललाय? कुठे चालला? कोणाकडे? दीदी. दीदी दीदी कुठे आहे? का रे, का मारता युवा? गाईस, तर सकाळपासून काय ब्लॉग काढता आला नाही. तब्येत भरपूर डाऊन होती. दिवसभर आम्ही झोपूनच होतो ना. आता घेतलं प्रगतीने वडापाव वगैरे आणलाय, तो होता आम्ही खाऊन. तर चला नाही का साईडला. हॅलो गाईस, तर काल आम्ही आलो पण तब्येत जरा भरपूर डाऊन झाली. अचानक झाली, काय समजलंच नाही. आणि आज घसा पण बसला, आवाजावरशी तुम्हाला समजलंच असेल. तर आता बघू, आता उद्या तर आम्ही सकाळी निघणार इथून आणि चिखल्याला जायचा प्लॅन झाला आहे. बघू, तिथे जाऊ, थोडा वेळ तिथे राहू आणि जर वाटलं राहावं असं वाटला तिथे राहू, नाही तर मग संध्याकाळी आम्ही परत देवातला जाऊ घरी. कारण की परवा निहारिकाची शाळा पण आहे. जसं म्हणजे परवा पण जाऊ शकते सकाळी मी आणि उद्या पण जाऊ शकते. तर बघू कसं काय होतं आहे. तर चला, आता सध्या तर गोळ्या वगैरे खाल्ल्यात मी. वडापाव मग अशीच सांगितलं तुम्हाला, वडापाव वगैरे खाल्ला, नाश्ता वगैरे केला. नंतर मग थोडाफार आम्ही युवनला घेऊन त्या साईडच्या घरामध्ये गेलेलो. त्यांची ते काही युवनला पालण्यामध्ये काही तो खेळत होता, युवन निहारिका. तिथे थोडंफार खेळलो, बाहेर अंगण्यामध्ये खेळले ते ना. मला नुसतं असं झोपावं असं वाटतं होतं. मी परत येऊन बेडरूममध्ये बसली. आता घेते जेवायला. जेवायला एकीकडे बोंबील आहेत, एकीकडे चिकन खिचडी आणि ही वाव पण आहे, अजून इकडे पण आहे भरपूर सारी. तर आता मी घेते जेवून पटापट. तर चला. सो हॅलो गाईस, तर आता आम्ही घेतलेत पॉपकॉर्न खायला आणि इकडे युवान आणि निहारिका दोघं पण झोपलेत. सो हॅलो गाईस, तर आता आमची तयारी वगैरे झाली आहे. सर्दी भरपूर झाली आणि भरपूर जरा वीकनेस आहे अंगामध्ये. आम्ही इकडे येऊन फक्त आरामच केलो, कुठं काही गेलो नाही, काहीच नाही. आणि आता आम्ही निघालो, बॅग बिग भरला. तिकडे प्रगतीची पण बॅग भरली कारण की ती पण येते. तर युवा आणि निहारिकांची तयारी झाली, ती बाहेर येत ना. प्रगती बनवते शिरा आमच्यासाठी, तर आम्ही खाऊ आणि निघू. तर चला बघू आता काय करतात. आता शक्यतो घरीच जाऊ चिखल्याला, कारण की मला तिकडे गेलो होते जसं वाटतं डॉक्टरकडे जाऊनच यायला लागेल. तर मग तिकडे गेलं ते डॉक्टरकडे वगैरे जाऊन येऊ
बघू कसं काय होतंय, कारण की भरपूरच विकनेस वाटतं अंगामध्ये. पण आता तिला कसं दाखवणार, तिला दाखवलं तर की आजारी जास्त होते ना, आती होते, पण असं नको वाटायला. ती पण बोलते कालपासून दवाखान्यात चल, पण मीच बोलली नको, बोलू इथून कुठे नेणार परत ती. आणि एक तर भाऊ असते मग काय नाही, अचानक गेलं असतं इथून कोण पण तिथं दुसरं कोणाला तरी सांगायला लागेल, मग त्याला तो घेऊन येईल, त्यापेक्षा नकोच. मग आता घरी वगैरे जाऊ. तर चला कंटिन्यू राहा आमच्या सोबत. गाईस तर बघू शकता युवांची पण तयारी झालेली आहे आणि अरिकाची पण इकडे तयारी झालेली आहे. युवान कुठे जायचं आता? घरी जायचं? हा टाटा कर चाललं ना. बाय. तिला बाय कर. जायचं घरी? कुठे जायचं? पप्पाकडे? कोणाकडे जायचं? दी इथे पप्पाकडे जायचं का कोणाकडे जायचंय? तिथे चाललं मस्ती. आता आम्ही निघतो इथून. तर चला. आता घेतला युवान, निहारिका आणि मिनी शिरा वगैरे खायला घेतलाय. आता आम्ही मस्तपैकी शिरा वगैरे खातो सगळी. यांना एखादा सध्या एकाच डिश मध्ये घेतले, कारण की दोघं ऐकणार नाही. आणि युवान बघा, युवान खाणार तू? काय खाणार? आ खाणार. हा त्याला पण भूक लागली, तो पण त्याला पण शिरा वगैरे भरून घेते आणि मग निघू आम्ही. तर चला. युवान काय पितोय युवान? दाखव. दूध पितोय. दूध कसं पितोय? इकडे निहारिका कुठे गेली बघा. ही अशी निहारिका आणि हे युगन दोघं पण पागल झालेत. घरी जायचं? कोणाकडे जायचं? पप्पा का? आवाज दे पप्पाला. जोरात आवाज दे बघू. गाईस तर आता आम्ही इकडून ओला वगैरे केली. आता मी जाणार, भाऊ आलेले सोडायला आहे. चला. आता आम्ही निघालो घरी जायला. तर चला. हे गाईस तर आताच आम्ही घरी आलो. घरी आल्या सगळं आवरलं, सगळी साफसफाई वगैरे, क्लिनिंग वगैरे केली. भांडी वगैरे होती ती पण घसून घेतली. भरपूर घाण झालेली, भरपूरच घाण झालेली, कारण की 2 दिवस मी घरी नव्हते. भरपूरच घाण. आणि आम्ही तिकडे जाऊन पण काय नाही झाला, आम्ही घरातच होतो. कुठे जायलाच भेटलं. तब्येत भरपूर डाऊन झालेली. सकाळी पण मी आता मगाशी पण गोळी वगैरे खाल्ली. आता थोडं बरं वाटतं, तरी सर्दी वगैरे आहे, विकनेस आहे थोडाफार. पण कामं काही सोडू शकत नाही. कामं का आपली क्लिनिंग वगैरे करावंच लागेल, कारण की तसं घर ठेवता येत नाही ना, मला आवडत नाही. मग तो सगळा केला वगैरे ना. आता बसली. आता एक साईडला भात वगैरे घातलाय. जेवण आईने चिंबोरी वगैरे दिली आहे, तीच आता ठेवी. आता दुसरं काय नाही बनवणार. तर चला बघू. 2 दिवस आम्ही काय ते हा ब्लॉग असंच असणार आहे, कारण की आम्हाला गेलेलो आम्ही, पण भाऊ पण गेलेले. भाऊ पण त्या दिवशी गेल्यानंतर पण तिथून आम्हाला घेऊन जायलाच कोण नव्हतं. मग आम्ही घरीच राहिलो. घरी राहून पण म्हणजे आम्हाला पण जाता येत होता, पण काय झालं, माझी तब्येत डाऊन झाली. मग त्यामध्ये काय जायला कुठं भेटलं नाही. मग घरातच आराम वगैरे केला ना. आज आम्ही आलो घरी. तर चला, आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टाटा.